ना संदीप नाही नाही एकच प्रश्न. अहो आम्ही ते म्हटले की एनआयच्या ताब्यात आहे तो बिश्नोई. एनआयच्या ताब्यात आहे का? चौकशी करता येत नाही? तुम्ही किती वेळा चौकशी केला? सलमान खानवर गोळीबार झाला, राज्यमंत्र्यांचा जीव गेला, यामध्ये आमच्या आमदारावर शुभम लोणकरनी जबाबदारी स्वीकारली, आमच्या साजिद पठाणवर. हा घटना घडत आहेत ना. आणि किती वेळा पुन्हा जीव गेल्यानंतर तुम्ही त्याची चौकशी करणार आहे ना? तो असेल अमेरिकेत, असेल कॅनडामध्ये, असेल तो लोणकर, पण महाराष्ट्रात या सगळ्या घटना घडत आहे आणि त्याची जबाबदारी तो स्वतःवर घेतो आहे. तर कधी उचलणार? किती दिवसात उचलणार? की अशा घटनाच घडू द्यायचं आहे? तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा की महिना 2 महिन्यामध्ये याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे ना. नाहीतर पुन्हा लोकांचे बळी जातील, लोकांचे खून होतील, मग आपण चौकशी करणार, मग त्याला उचलणार. एकदाही चौकशी त्या झाली नाही. तो जलामध्ये असेल, कुठे असेल तो बिश्नोई, त्याची चौकशी आपण करा ना जरा. आमची मागणी हीच आहे की हा घटना पुन्हा घडू नयेत, पुन्हा निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये. पोलिसांना वारंवार त्या लोकांना संरक्षण द्यावं लागतं. पोलिसांचे पण पैसे खर्च होतात ना संरक्षण देऊन. म्हणून बिश्नोईला असेल किंवा लोणकरला असेल, मुख्यमंत्री महोदय यांना उचलून आणून, कारण हा घटना वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी घेते. आपल्या पुण्यामध्ये या घटनेनंतर फार दहशत व्यापाऱ्यामध्ये आहे, त्यांना सुद्धा आपण पोलीस संरक्षण दिलं आहे. उद्या येऊन कधी मारू शकतात. म्हणून मुळाशी जाणं, गँगस्टर सगळे संपलेत महाराष्ट्रातील, असा आपला समज होता. आता ही नवीन गँग आलेली आहे, हा नवीन गँगचे पुन्हा हे उपद्रव सुरू झालेले आहेत. त्यामुळं याच्या मुळाशी जा. हे जे मूळ आहेचं हे खोदून काढून शुभम लोणकर असू दे की बिश्नोई असू देत, यांना ताब्यात घेऊन या कायमचा या टोळीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तो कराल का, हा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. तोही जेलमध्ये. प्रवीण लोणकरलाही अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं, त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहारमधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. यांनी आत्ता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले. ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका. हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहेत. हे कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालं आहे की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल. असलम भाई बोलिए. मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहित आहे की आता येत असताना मी